कृष्ण भगवंत परमात्मा येतात आणि द्रौपदीची लाज राखतात. पांडवांना या गोष्टीचा खूप राग येतो आणि पांडवांमध्ये आणि कौरवांमध्ये एक महायुद्ध होतं. महायुद्ध झाल्याच्या नंतर सर्व कौरव मारले जातात. एकच कौरव जिवंत असतो आणि तोही मरणावस्थेत असतो, तो म्हणजे दुर्योधन. जेव्हा दुर्योधन मरणावस्थेत असतो तेव्हा तिथे अश्वत्थामा येतो आणि म्हणतो, बाबा तुझं ते राजवैभव बघितलं होतं, तुझा तो थाटमाट बघितला होता आणि तुझी अशी अवस्था कशी काय झाली. तेव्हा दुर्योधन सांगतो, बाबा माझी एक शेवटची इच्छा पूर्ण करशील का. तेव्हा अश्वत्थामा म्हणतो, नक्कीच करेल, सांग. तेव्हा दुर्योधन म्हणतो, काही नाही, मला पाची पांडवांची शिर कापून माझ्या समोर आण. तेव्हा मायबाबा तो अश्वत्थामा जातो आणि पांडवांच्या पालामध्ये पांडवांच्या जागी कुणीतरी 5 जण झोपलेले असतात, त्यांची शिर कापून घेऊन येतो. घेऊन आल्याच्या नंतर मायबापांनो ते पाची पांडवांच्या जागी झोपलेले त्याचे 5 मुलं असतात. तेव्हा द्रौपदी आपली त्यांच्या कक्षामध्ये जाते आणि कक्षामध्ये गेल्याच्या नंतर पाहते तर काय, आपले पाची मुलांचे तिथं धड होते पण शिर नव्हते. द्रौपदी रडते, आक्रोश करते. तेव्हा मायबापांनो पाची पांडव येतात आणि म्हणतात, ज्यांनी कोणी हे काय केलंय त्यांना मी आज जिवंत सोडणार नाही. अर्जुन उठतो आणि अश्वत्थामाला शोधायला लागतो. अश्वत्थामाला शोधतात आणि द्रौपदीच्या समोर आणतात. आणल्याच्या नंतर अर्जुन द्रौपदीला म्हणतो, द्रौपदी सांग मी याचं काय करू. याचे तुकडे तुकडे करून समुद्रात टाकू की याला हत्तीच्या पायाखाली देऊ. काय म्हणले असेल होती द्रौपदी, आपल्या मुलाला जर साधी कोणी चापट मारली तर आपण त्यांना भांडायला जातो की नाही जातो. आणि तिचे तर 5 मुलं मारले होते. द्रौपदी काय म्हणली असेल हो. द्रौपदी म्हणते, स्वामी जर अश्वत्थामाला मारून जर माझी 5 मुलं मला जिवंत मिळत असतील तर तुम्ही अश्वत्थामाला मारा, आणि जर अश्वत्थामाला मारून जर माझी 5 मुले मला जिवंत मिळत नसतील तर तुम्ही अश्वत्थामाला मारू नका. कारण माझे 5 मुलं वारले तरीही मला आधार देण्याकरिता तुम्ही 5 जण आहात. पण तुम्ही जर अश्वत्थामाला मारलं तर अश्वत्थामाच्या आईला आधार देण्याकरिता आता सध्या कुणीही नाही. त्यामुळे तुम्ही अश्वत्थामाला मारू नका. मायबापांना केवढी दया, केवढी क्षमा संतांच्या अंगी असते. दया क्षमा ज्याचे अंगी